श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशींच्या माझ्या सर्व जातकांनो. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात अगदी खरा ठरणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर येणारे फक्त 5 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकणारे ठरणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कारण आता देव, ग्रहांची साथ आणि तुमचे नशीब या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणार आहेत. आजवर तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून डोळ्यात पाणी आणून देवाकडे मागत होतात त्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळण्याची वेळ आता आली आहे. पण इथे एक महत्त्वाचा इशारा मी तुम्हाला देऊ इच्छितो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुमच्या आयुष्यात येणारी ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण या पुढील 5 दिवसात सिंह राशीच्या लोकांना एका पाठोपाठ एक अशा 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अत्यंत शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. कारण हे फक्त शब्द नसून तुमच्यासाठी देवाची सूचना आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मनापासून 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त श्रद्धेने हे लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पहिली मोठी आनंदाची बातमी, जी म्हणजे तुमचे कित्येक दिवसापासून अडकलेले काम आता अचानक मार्गी लागणार आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, ही केवळ एक भविष्यवाणी नसून गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या वेदना आणि त्रासातून जात आहात त्याला मिळालेले देवाचे उत्तर आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत जे गेल्या 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यांपासून एकाच कामासाठी, एका निर्णयासाठी किंवा एका फाईलसाठी आपले आयुष्य थांबवून बसले आहेत. तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्नांची कमतरता ठेवली नाही. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या, फोन केले, पण प्रत्येक वेळी नंतर बघू असे म्हणून तुम्हाला थांबवले गेले. ज्यामुळे तुमची रात्रीची झोप उडाली होती आणि मनात देव माझं नशीब असं का करतोय असा विचार येत होता. पण आता तो कठीण काळ संपत आहे. कारण येत्या काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल येईल जो तुमच्या आयुष्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकेल. हा कॉल कदाचित अशा व्यक्तीकडून असेल ज्याच्याकडून तुम्ही आशा पूर्णपणे सोडून दिली होती. तो फोन वाजताच तुमच्या छातीची धडधड वाढेल आणि समोरून येणारे शब्द तुमच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आणतील. त्या आशेने तुमच्या तोंडातून न कळत एकच वाक्य निघेल, चला एकदाचे काम झाले. कारण हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी कामे, कोर्ट कचेरीच्या केसेस, नोकरीची नवीन ऑर्डर, प्रमोशन, अडकलेले पैसे किंवा व्यवसायातील परवानगी यामधील सर्वात मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. हा बदल जरी अचानक दिसत असला तरी तो तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा गोड परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा नक्कीच घेतली, पण तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील चिंता, ताण आणि निराशा कायमची मिटून जाईल. पण एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही आनंदाची बातमी मिळताच ती लगेच सर्वांना सांगत सुटू नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून एक मोठ्या बदलाची. जर तुम्हाला हे ऐकताना वाटत असेल की हे सर्व तुमच्याच आयुष्याबद्दल सुरू आहे तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आता पाहूया दुसरी मोठी आनंदाची बातमी, जी म्हणजे तुमच्या पैशांचा अडथळा आता तुटणार आहे आणि तुम्हाला मोठी सुटका मिळणार आहे. हे ऐकताना कदाचित तुमचे मन थोडे जड होईल, कारण ही गोष्ट तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कष्ट करूनही हातात पैसा न टिकणे, मेहनतीचा मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे आणि कर्जाचा किंवा उधारीचा ताण मनात दाबून ठेवणे, यामुळे तुम्ही खूप त्रस्त होतात. लोकांसमोर हसतानाही मनात पैशांची काळजी चालू असायची. पण सिंह राशींच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा संपणार असून येत्या काही दिवसात थेट पैशांशी संबंधित एक मोठी बातमी तुम्हाला मिळेल. अडकलेला पगार असो, व्यवसायातील जुनी उधारी असो किंवा कोर्टाची केस, या माध्यमातून एक अशी रक्कम तुमच्याकडे येईल जी कदाचित खूप मोठी नसेल, पण तुमच्या मनावरचा खूप मोठा ताण हलका करून जाईल. त्या आशेने तुम्ही म्हणाल की देव आहे आणि तो पाहतोय, कारण हा पैसा अगदी शेवटच्या क्षणी तुमच्या मदतीला येईल. जेव्हा तुम्ही आशा सोडली होती, तुम्ही कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला नाही, म्हणूनच उशीर झाला. पण तुमच्यावर अन्याय होणार नाही. या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि नवीन संधी दिसायला लागतील.
यानंतर तिसरी आनंदाची बातमी तुमच्या तुटलेल्या नात्यांशी संबंधित आहे, जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. पैसा आणि करिअर पुन्हा मिळू शकते, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणे खूप अवघड असते. गेल्या काही काळापासून तुमचे आईवडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी किंवा जवळच्या मित्रांसोबत काही गैरसमज किंवा चुकीच्या शब्दामुळे नातं ताणले गेले होते. तुम्ही वरून शांत दिसत असलात तरी आतून मन विचारत राहायचे की हे सगळे असेच संपणार का? पण आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करणार आहे. येत्या काही दिवसात असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूने मन मोकळे होईल आणि ज्या व्यक्तीने महिन्यांपासून तुमच्याशी बोलणे बंद केले होते, ती स्वतःहून पहिला फोन करेल. तुमचे जुने गैरसमज विरघळून जातील, मनातील राग कमी होईल आणि जागा समजुतीने घेतली जाईल. विशेषतः पती-पत्नी आणि प्रेमसंबंधामध्ये हा काळ दुरावा मिटून नवीन जोड निर्माण करणारा ठरेल. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर आणि कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण माफ करणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ते मनाच्या मोठेपणाचे चिन्ह आहे. यानंतर चौथी मोठी बातमी खूप दूरवरून येणार आहे, जिथून तुम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती आणि ती तुमचे आयुष्य बदलून टाकेल. गेल्या काही काळापासून तुमचे जीवन एकाच ठिकाणी थांबल्यासारखे वाटत होते, जणू काहीतरी अपूर्ण आहे. पण आता दूरच्या शहरातून, दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून एक अचानक चांगली जॉब ऑफर, बदलीची बातमी, शिक्षणासाठीची संधी किंवा व्यवसायाचा मोठा चान्स ईमेल किंवा मेसेजद्वारे तुमच्या दारात येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणीव होईल की हे तर तुम्ही देवाकडे मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल आणि तुमची किंमत न करणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर देईल. ही बातमी मिळाल्यावर घाईघाईने होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आता पाचवी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमचे नशीब आता एक जबरदस्त युटर्न घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघर्षात अडकलेल्या सिंह राशींच्या मित्रांनो, देव तुम्हाला विसरला नव्हता, तर तो तुम्हाला तयार करत होता. आतापर्यंत जिथे सतत अपयश येत होते, तिथे आता यशाचे दरवाजे एका पाठोपाठ एक उघडतील आणि हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या मनातील भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते, त्यांच्यासमोर तुमचे नशीब उंच भरारी घेईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. पण या चांगल्या काळात मनात अजिबात अहंकार आणू नका. सगळं सांगत फिरू नका आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो, तेव्हा नम्र राहणे हेच आपले सर्वात मोठे रक्षण असते. मित्रांनो, आज ऐकलेले हे शब्द फक्त भविष्यवाणी नसून तुमच्यासाठी देवाचा संकेत आहेत. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहून देवाचे आभार माना. हा व्हिडिओ सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सत्य आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. देव तुमचं भलं करो.